Receive 200 rupees on Google Pay for Business. काल आपल्या पंतप्रधानांनी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका म्हणून जे आवाहन केलेलं आहे, त्याच्यामुळे होणारा इकॉनॉमीवर जो इफेक्ट आहे, छोटे दुकानदार मोठे दुकानदार त्यांना होणारा त्रास आहे. आणि सोनं हे भले त्याचा रेट किती वाढलेला असेल, सोनं लोक सेव्हिंग करता खरेदी करत असतात, त्या सेव्हिंग मधनं ते त्यांचं सगळं चालवत असतात. पण हे करत असताना सरकारने एवढं मोठं आवाहन केलंय आणि या आव्हानामुळे आज शेअर मार्केटमध्ये पण इफेक्ट झालेला आहे आणि त्या सगळ्या दुकानदारांवर जो इफेक्ट होणार आहे. म्हणून मी आवाहन करतो सरकारला पण आणि सरकारला विनंती करतो का अशा कुठल्याही प्रकारचे आवाहन करत असताना त्याच्या मागचा हेतू काय त्याचं संपूर्ण माहिती लोकांना द्यावी, जेणेकरून लोकांना कळेल का हे कशाकरता बंद करत आहेत. लग्न सराई चालू आहे, आता लोक इम्पोर्ट करतात, सोनं इम्पोर्ट करतात. आम्ही लोकांना तेही आवाहन केलंय का तुम्ही तुमचं सोनं रिसायकल करा, स्वतःचं जुनं सोनं आणून त्याच्यामध्ये रिसायकल करून नवीन सोनं बनवा, जेणेकरून आपल्या इकॉनॉमीवर पण इफेक्ट येणार नाही, इम्पोर्ट करायला जास्त लागणार नाही. परंतु सोनं एकदम खरेदी करू नका, त्यामुळे होणारा जो इफेक्ट आहे दुकानदारावर तो फार वाईट होणार आहे.